नमस्कार मंडळी. तुम्ही कधी काळ्या मटणाची भाजी आणि भाकरी खाल्ली का? तर आज आपण काळ्या मटणाची भाजी बनवणार आहोत. तर इथे मी 1 किलो मटण स्वच्छ धुवून चिरून घेतलेलं आहे. तर पातेल्यात तेल टाकून त्यात खोबरे लसणाची पेस्ट घालायची. आपण सुरुवातीला पिवळं मटण किंवा आपण उखरही म्हणू शकतो ते बनवणार आहोत. तर खोबरे लसूण परतल्यानंतर त्यामध्ये आपण हळद आणि मसाला टाकायचा, थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता मटणाला मॅरिनेट आपण धना पावडर आणि जाड मिठाने करणार आहोत. तर वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. आज आपण काळ्या मटणाची स्पेशल भाजी बनवणार आहोत. तर आपण धना पावडर आणि जाड मिठाने मिक्स करून आता शिजायला टाकायचे. हे बघू शकता तुम्ही, मी ते शिजायला पातेल्यात टाकलेलं आहे. आता 2 ते 3 वेळा हलवून घ्यायचे. मिठामुळे मटणाला हे पाणी सुटते. हे बघा, इथे शिजायला टाकलेलं आहे आणि आपण त्यात मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मटणाला आपोआपच पाणी सुटतं आणि चव ही अप्रतिम लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हे सूप खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी सूप हे पिलं पाहिजे. जर तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तर सूप हे नक्की ट्राय करा आणि हे सूप कसं लागतं हे कमेंट करून नक्की सांगा. आता हे बघा, मिठामुळे छान त्याला पाणी सुटलेलं आहे. आता इथे मी 1 तांब्या गरम पाणी घालून त्याला शिजायला ठेवायचं. आता तुम्ही मटणाला प्रेशर कुकरमध्येही शिजू शकता. प्रेशर कुकरच्या 5 शिट्ट्या घेतल्या तरी मटण छान शिजतं. पण मी ते पातेल्यात शिजवत आहे, तर पातेल्यात शिजवायला अर्धा ते पाऊण तास लागतो. हे बघू शकता, आता मटण छान शिजलेलं आहे. मटणाचं सूपही खूप छान तयार झालेलं आहे. आता आपण भाजीची तयारी करून घेऊया. आता भाजीसाठी 2 मोठे कांदे आपण जाळीवर भाजत घालायचे. आता तोपर्यंत तव्यावर तेल टाकून त्यामध्ये हरभऱ्याची डाळ 1 वाटी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. हरभऱ्याची डाळ काढून घेतली आहे. त्यानंतर आपण चिरलेलं सुक्कं खोबरं लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे. तुम्ही ओलं खोबरंही घालू शकता, पण मी ते सुक्कं खोबरं घातलं आहे, चव छान होते. आता इथं मी फुटाण्याची डाळ लालसर होईपर्यंत तळून घ्यायची. फुटाण्याची डाळ पण आपण काढून घेतलेली आहे. आता भाजी घट्ट होण्यासाठी अर्धी वाटी बाजरी त्यामध्ये तळून घेतली. बाजरीमुळे भाजीला हा घट्टपणा येतो. लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची, काढून घ्यायची. आता जे काही आपण कांदे भाजायला घातलेले होते जाळीवर, ते पण तेलात परतून घ्यायचे. बघा, तेलात छान परतून घ्यायचे. आपल्याला काळी भाजी बनवायची आहे, स्पेशल कंदुरीसारखी. तर भाजून घेतले. आता कढईत तेल टाकून त्यामध्ये गरम मसाला, लाल तिखट घातलेला आहे. आता त्यामध्ये आपण जे खोबरे आणि कांद्याची पेस्ट तयार केलेली आहे ती घातलेली आहे आणि हरभरा, फुटाणे आणि बाजरी याची जी काही पेस्ट करून घेतली आहे ती पण त्यामध्ये घातलेली आहे. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि आपलं जे काही पिवळं मटण आहे शिजलेलं ते त्यामध्ये घालायचं. आपली मटणाची काळी भाजी तयार. ही घरगुती पद्धतीची
मटणाची काळी भाजी आहे। छान मसाला मी मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये शिजलेलं मटण घातलेलं आहे। आपली काळी मटणाची भाजी तयार। तुम्ही कधी महाराष्ट्रीयन स्टाईलची काळ्या मटणाची भाजी ट्राय केली आहे का? ट्राय केली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मटणाची भाजी आणि भाकरी हा रविवारचा बेत कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यावर सबस्क्राईब करायला विसरू नका।